हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहोत ग्रॅव्हिटेशनल मधला एकदम इम्पॉर्टंट असे टॉपिक. त्याचं नाव आहे मास अँड वेट. व्हेरी इम्पॉर्टंट बोर्डसाठी दोन आपण टॉपिक शिकणार आहोत. पहिला टॉपिक राहणार आहे मास अँड वेट आणि दुसरा टॉपिक राहणार आहे आपला तो म्हणजे फ्री फॉल. दोन्ही टॉपिक जे आहे ते बोर्डसाठी एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी विचारल्यासारखे विचारते, त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे जो आहे या टॉपिक बद्दल लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिला टॉपिक राहणार आहे मित्रांनो आपला मास अँड वेट. तर मास अँड वेट याच्यामध्ये फरक काय? जेव्हा पण तुम्हाला कोणी विचारते की तुमचा वेट किती आहे, तर तुम्ही जेव्हा पण तुम्हाला कोणी विचारते वेट किती आहे, तर तुम्ही सांगता 40 kg, 60 kg, 50 kg, 45 kg अशा प्रकारे तुम्ही सांगता. पण जेव्हा पण तुम्ही सांगता, तुम्ही एकदम जे आहे ते चुकीचं सांगता. वेट जो आहे तुम्ही सांगत नाही, तुम्ही जो आहे तो तुमचा स्वतःचा मास सांगता. तुम्हाला जर आता याच्यानंतर कोणी जर विचारले की तुमचा वेट किती आहे, तर तुम्ही सांगायचं नाही का 50 kg आहे. तुम्ही सांगायचा का माझा वेट जो आहे तो 480 न्यूटन आहे किंवा 500 न्यूटन आहे किंवा 700 न्यूटन आहे. न्यूटन मध्ये जो आहे तो वेट सांगायचा आहे, कारण की वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स आहे आणि मास जो आहे तो तुम्ही केजी मध्ये सांगता. जो पण तुम्ही सांगता 50 kg, 40 kg, 30 kg, 45 kg, हा सगळा काय जो आहे हा तुमचा आहे मास. मग आता मास आणि वेट हा ऍक्च्युअली होते काय, तर तेच समजून घेण्यासाठी आपण आजचा हा लेक्चर जो आहे पूर्णपणे चांगल्या प्रकारे बघणार आहोत. सो बघा, आता सगळ्यात पहिले हा आहे अर्थ आणि इकडे आहे आपला मून. अर्थ आणि मूनवर समजा का एखादा ऑब्जेक्ट आहे. आता हा समजा का ऑब्जेक्ट आहे एखादा मुलगा. याचा समजा का मी मास मोजलो, तर याचा मास समजा काय 100 kg. मास किती आहे याचा 100 kg. आणि याचा समजा का मी वेट मोजलो, तर याचा वेट निघणार आहे 980 न्यूटन. किती निघणार आहे 980 न्यूटन. त्याच्यानंतर हा सेम पर्सन समजा का इथून जंप केला आणि समजा का हा मूनवर गेला. मूनवर समजा का मी याचा मास मोजलो, तर याचा मास जो आहे तो बरोबर 100 kgs राहणार आहे. बरोबर 100 kgs राहणार आहे. जेवढा अर्थवर मास होता तेवढाच तो बरोबर त्याच्या मूनवर पण मास राहील. पण समजा का तो आता मूनवर गेला, तर त्याचा वेट जो आहे तो आता 980 न्यूटन राहणार आहे. आता त्याचा जो वेट आहे तो वेट होणार आहे आता 162.2 न्यूटन. आता असा का बरं झाला, याच्यासाठी आपण बघणार आहोत मास अँड वेट. आता सगळ्यात पहिले डिफरन्स बिटवीन सारखा तुम्हाला क्वेश्चन येते, पण आपण एक एक छोट्या छोट्या गोष्टी पूर्णपणे समजून घेणार आहोत. आता बघा, ही आपली अर्थ आहे. आपण मास आणि वेट अर्थवर कशा प्रकारे चेंज होते, कुठं कसा होते ते सगळं काही बघणार आहोत. आता बघा, सगळ्यात पहिले मास. मास म्हणजे काय होते, तर मासची डेफिनेशन आहे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी. मासची डेफिनेशन काय राहणार आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी किंवा प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. आता हा अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट म्हणजे काय होते, समजा का एखादा ऑब्जेक्ट आहे, जसा मी एखादा ऑब्जेक्ट आहे, तर माझ्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे. आता माझ्यामध्ये कोणते कोणते अमाऊंट ऑफ मॅटर, माझे मॅटर कोणते कोणते आहे. आता माझे हे 2 हात आहे, मला 2 पाया आहे, मला 1 नाक आहे, मला 2 कान आहे. हे का झाला, माझा मासचा मॅटर झाला. माझ्या ऑब्जेक्टचा का झाला, हा माझा बॉडीचा का झाला, एक मॅटर झाला. आता समजा का मी इथं आहो तुमच्या समोर अर्थवर, तर मला 2 हात आहे, 1 नाक आहे, 2 कान आहे, 2 पाय आहे, बरोबर आहे. मी समजा का अर्थवरून जंप करून मूनवर गेलो, तर माझे 1 हात किंवा 1 पाय तुटून जाणार आहे का? माझे जसे आता इथं अर्थवर हात पाय होते तसेच तिथं गेल्यावर पण हात पाय राहणार आहे. म्हणजे जो आहे अर्थवर जो आहे किंवा मूनवर जाऊ द्या किंवा ज्युपिटरवर जाऊ द्या किंवा सॅटर्नवर जाऊ द्या किंवा सनवर चाला जाऊ द्या. सनवर तर नाही जाऊ शकत, पण सांगत आहोत कुठं पण गेला तरी पण आपला जो अमाऊंट ऑफ मॅटर आहे, 2 हात, 2 पाय, 1 नाक, 2 कान, 2 डोळे, केस, सगळा काही बॉडीचे पार्ट जे आहे ते जेवढेच्या तेवढेच राहणार आहे. म्हणून मास जो आहे आपला तो कधीच बदलत नाही, कारण की मास म्हणजे काय होते, अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे त्यालाच का म्हणतो आपण मास. मग हे डेफिनेशन तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायची आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी. मग आता अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी आहे, तर मग वेट म्हणजे काय होते, वेट जो आहे तो एक प्रकारचा फोर्स आहे. आता पहा, मी एक ऑब्जेक्ट आहो, मला जे आहे अर्थ स्वतःच्या सेंटरकडे खिचत आहे. म्हणजे अर्थ का करत आहे, एक प्रकारचा फोर्स लावत आहे. अर्थ जो फोर्स लावत आहे त्या फोर्सलाच म्हणतो मी वेट. अर्थ जो फोर्स माझ्यावर लावत आहे त्या फोर्सलाच का म्हणतो मी वेट. माझा समजा का मास वाढला, तर माझा वेट पण का होत जाईल, वाढत जाईल. काऊन वाढत जाईल, कारण की मास वाढला मग वेट फोर्स पण का होत जाईल, वाढत जाईल. पहा, मग आता वेटची डेफिनेशन बघून घेऊ आपण.
वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. अर्थ आपल्याकडं स्वतःकडं ज्या पण ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करताय, ज्या फोर्सने अट्रॅक्ट करताय, अर्थ स्वतःकडे ज्या फोर्सने कोणत्याही ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करताय त्याला का म्हणतो आपण वेट. त्या फोर्सला का म्हणतो आपण वेट. लक्षात ठेवा, वेट म्हणजे एक प्रकारचा का होते फोर्स, मास म्हणजे काय होते किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे. जसं आता हा रिमोट आहे, या रिमोट मध्ये हे तुम्हाला बटन दिसत असेल, याच्या आतमध्ये हे सेल दिसत असेल, तर हे का झाले याचे अमाऊंट, याचे मॅटर, अमाऊंट ऑफ मॅटर. आता याला समजा का मी फेकलो, मूनवर गेलो, समजा का मूनवर गेलो तरी पण हे तेवढेच्या तेवढेच राहणार आहे. पण समजा का आता अर्थ या रिमोटला स्वतःकडे खिचत आहे, मी समजा कसा फेकलो तर हा खाली पडेल, स्वतःकडे खिचत आहे. मूनवर गेलो तर मून पण खिचल, पण मून एवढ्या ताकदीनं नाही खिचल जेवढ्या ताकदीनं अर्थ खिचत आहे. काऊन, कारण की मूनची ग्रॅव्हिटी जी आहे ते थोडीशी कमी आहे. तेच जर ज्युपिटरवर नेलं तर तो पटकन पडून जाईल. काऊन, कारण की ज्युपिटरची ग्रॅव्हिटी जी आहे ते एकदम जास्त आहे. आता फॉर एक्झाम्पल देतो, समजा का पहा इथं एखादी बिल्डिंग आहे, आता आपण अर्थवर आहोत, हे बिल्डिंग आहे समजा का 10 फूटची, एक 10 फीटची इथं काहीतरी आहे समजा का. इथं एक समजा का चिंटू उभा आहे, चिंटू समजा का इथून इथं खाली लावला, समजा का इथं समजा आपली जमीन आहे, चिंटू समजा का लावला तर चिंटूला का करताय, अर्थ स्वतःकडे खिचत आहे. चिंटू लावल्याबरोबर चिंटूचा जो आहे इथं पडला चिंटू, तर चिंटूचा पाय जो आहे एक तुटून गेला, एक पाय का झाला चिंटूचा तुटला, हा तुटलेला पाय झाला. कुठं, हा होता अर्थवर. तोच समजा का चिंटू मूनवर गेला, सेम चिंटू आहे, सेम बिल्डिंग आहे 10 फीट, आणि चिंटू समजा का इथून लावला, चिंटू लावला पण चिंटूला इथं काहीच होणार नाही. काऊन काहीच होणार नाही, कारण की मून तेवढ्या ताकदीनं त्याला खिचलाच नाही. तोच समजा का चिंटू ज्युपिटरवर गेला, सेम 10 फीटची बिल्डिंग आहे, चिंटू आहे आपला सेम, आणि हा समजा का चिंटू इथून लावला, चिंटू लावल्याबरोबर चिंटूचा तोंड राहील इकडं, चिंटूचा एक हात राहील इकडं, एक हात राहील इकडं, एक पाय राहील इकडं आणि एक पाय राहील इकडं कुठेतरी. काऊन असा होणार आहे, कारण की जो आहे ज्युपिटर स्वतःकडे खूप जास्त फोर्सने खिचणार आहे, ज्युपिटरची ग्रॅव्हिटी खूप जास्त राहणार आहे, ज्युपिटर फोर्स जो आहे तो जास्त लावणार आहे, आणि अर्थ फोर्स जे आहे ते थोडीशी कमी लावणार आहे, मून त्याच्यापेक्षा पण कमी लावणार आहे. आणि म्हणूनच इथं समजा का वेट मोजलो, इथं वेट मोजलो, इथं वेट मोजलो, म्हणजे अर्थवर वेट मोजलो, मूनवर वेट मोजलो किंवा ज्युपिटरवर वेट मोजलो, तर वेट हा प्रत्येक जागी, प्रत्येक वेगवेगळ्या जागी हा वेगवेगळा राहते. पण मास जो आहे तो इथं समजा का चिंटू आहे, इथं पडलेला आहे, इथं पडलेला आहे, तरी त्याचे दोन इकडे तिकडे हात पाय आहेत, पण दोन हात इकडे तिकडे आहे, दोन पाय इकडे तिकडे आहे, तोंड इकडे तिकडे आहे, पण तेवढ्याचा तेवढाच आहे, त्याचा वेट काही, मास काही बदललेला नाही. त्याच्यानंतर आता बघा, आता सेम तोच एक्झाम्पल आहे. समजा का हा एखादा छोटू आहे, छोटू नाही हा मोठू, याचा मास समजा काय 100 kg, मास किती आहे याचा 100 kg. हा समजा का गेला ज्युपिटरवर, याचा मास किती राहील 100 kg. हा समजा का गेला आता सनवर, तर याचा मास किती राहील 100 kg राहील. त्याच्यानंतर समजा का हा पुन्हा आपल्या अर्थवर आला आणि याचा आता मी मोजतो वेट. वेट म्हणजे होते का, वेट म्हणजे डब्ल्यू, डब्ल्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर डब्ल्यू इज इक्वल टू आहे एम इंटू जी. जी म्हणजे आपण पाहिलो होतो, जी म्हणजे होते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मास म्हणजे किती आहे 100, आणि जी किती आहे इथं 9.8, म्हणजे हा किती होईल 980 न्यूटन. हा किती होता आपला 980 न्यूटन. तोच समजा का हा आता आपल्या ज्युपिटरवर गेला, ज्युपिटरवर त्याचा होईल 2600 न्यूटन. किती होईल त्याचा वजन, त्याचा वेट किती होईल 2600 न्यूटन. तोच समजा का आता सनवर गेला, तर मग त्याचा वेट होईल आपला 27,500 न्यूटन. आणि तो पा जडून पण गेला बिचारा, सनवर गेला तुमच्यासाठी, आणि तो का झाला काळा काळा पडून जडून खाक होऊन गेला. पहा ना, इथून जसा लावला स्वतःचा वेट मोजला, वेट मोजल्याबरोबर तो जडून खाक होऊन गेला. पण त्यांना वेट मोजून गेला, आपल्यासाठी एक चांगला गोष्ट ठेवला 27,500. म्हणजे याच्यावरून मला असं दिसतंय का मास जो आहे तो सेम आहे, पण वेट चेंज होत आहे प्लेस टू प्लेस. मग याच्यावरून आपण नेक्स्ट पॉइंट लिहू शकतो, मास डज नॉट चेंज विथ प्लेस. मास जो आहे तो प्लेस टू प्लेस चेंज होत नाही, पण वेट जो आहे, वेट इज इक्वल टू एम जी, ऍज जी चेंजेस वेट चेंजेस. जसा जसा जी ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू चेंज झाली, म्हणजे आपला वेट पण काय होईल चेंज होईल. आता याचा युनिट का राहते, मग एसआय युनिट राहते याचा केजी, आणि सीजीएस युनिट राहते याचा ग्राम, कोणाचा मासचा.
आणि याचा काय राहते, एसआय युनिट राहते याचा न्यूटन आणि सीजीएस युनिट राहते याचा डाइन. अशा प्रकारचे हे पॉइंट होते मास आणि वेट बद्दल. अशा प्रकारे तुम्हाला मास आणि वेट जो आहे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा. याचा समजा का स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्हाला, पटकन तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि चांगला याला स्टडी करा. त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट असा टॉपिक शिकणार आहोत. छोटासा टॉपिक आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट, आणि तो म्हणजे आपला फ्री फॉल. कोणता आहे तो आपला फ्री फॉल. आता बघा इथं तुम्हाला एक बढिया असा नजारा दिसत असेल. हा चांगला बढिया असा नजारा दिसत आहे. इथं समजा का आता एक बिल्डिंग आहे. पहा मग आता या बिल्डिंग वर समजा का हा एक मुलगा आहे आणि मुलगा खेळत आहे बॉल. बॉल खेळता खेळता याचा बॉल समजा का पडला, तर बॉल पडतच जाईल पडतच जाईल पडतच जाईल. काऊन पडत आहे, कारण की अर्थची ग्रॅव्हिटी, अर्थ त्याला काय करत आहे, स्वतःकडे खिचत आहे. बॉल पडत जात आहे, बिल्डिंग वर नाही जात आहे, बॉल खाली जात आहे, नाही तर म्हणाल बिल्डिंग वर जात आहे. पहा मग आता काही वेळानंतर एअर त्याला रेजिस्ट करत आहे. एअर का करत आहे, त्याला रेजिस्ट करत आहे. जसं आता एखादा पेपर समजा का तुम्ही फेकले तर तो असा 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 होते. काऊन असा असा होत राहते, कारण की एअर त्याला का करत आहे, रेजिस्ट करत आहे. त्याच्यानंतर आता पहा ना, समजा का एखादा पेपर आहे आपल्याकडे. इथून समजा का मी असा एखादा पेपर ठेवलो आणि इथून समजा कायला सोडलो, तर पहा हा असा 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 डान्स करत 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 हा खाली पडला. असा काऊन झाला, कारण की एअर जे आहे इथं काहीतरी आपल्या अर्थवर ते का करत आहे, याला रेजिस्ट करत आहे. मग आता समजा का एअर जर रेजिस्ट करताय तर हा झाला फक्त फॉल, हा पडत आहे. पण समजा का इथून मी हे एअरची रेजिस्टन्स काढून टाकलो आणि मग समजा का एखादा ऑब्जेक्ट खाली पडला, जेव्हा तो खाली पडल तेव्हा त्या कंडिशनला म्हणतो आपण फ्री फॉल. वेन अन ऑब्जेक्ट फॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. एखादा ऑब्जेक्ट खाली पडत आणि फक्त ग्रॅव्हिटीच्या भरोशावर, त्याला एअरचा कोणताच असा रेजिस्टन्स नाही, तर त्यालाच म्हणतो आपण फ्री फॉल. कोणता म्हणतो त्याला आपण, फ्री फॉल. जसं आता आपण समजा का इथं मूनवर आलो. पहा मग आता हा मूनवर एखादा रॉकेट घेऊन माणूस आला. आता इथं समजा का याचा बॉल समजा का पडला, तर मून का करताय, मूनची बी ग्रॅव्हिटी काहीतरी आहे, तर मून का करेल, त्याला बॉलने स्वतःकडे खिचेल. आता पहा मून स्वतःकडे खिचेल, पण त्याला समजा का कोणता एखादा असा रेजिस्टन्स नाही आहे. काऊन रेजिस्टन्स नाही, कारण की मूनवर जो आहे कोणत्याही प्रकारची एअर नाही आहे, कोणत्याही प्रकारची एअर नाही आहे. त्या कंडिशनला म्हणतो आपण व्हॅक्यूम. त्या कंडिशनला कोणता म्हणतो आपण, व्हॅक्यूम. आणि फक्त ग्रॅव्हिटीच्या भरोशावर तो खाली पडला, तिथं नो एअर आहे, नो एअर रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळेच त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. का म्हणतो त्याला आपण, फ्री फॉल. मग वेन एव्हर अन ऑब्जेक्ट, डेफिनेशन समजून घ्या. वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, इट इज सेड टू बी फ्रीली फॉलिंग. किंवा वेन एव्हर अन ऑब्जेक्ट फॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीच्या भरोशावर पडत आहे, कोणत्याही प्रकारचा एअर रेजिस्टन्स नाही, तर त्याला कोणता म्हणतो आपण, हा आपला फ्री फॉल. लक्षात राहील एवढा जो आहे तुम्हाला हा फ्री फॉल बद्दल पहिले लक्षात ठेवायची याची डेफिनेशन. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट असे तुमचे इक्वेशन राहणार आहे, इक्वेशन ऑफ मोशन. बघून घेऊ ती आपण. आता झाला आपला मास वेटही झाला. 1 मिनिट. बरं, आपण असेच लिहून बघून घेऊ. पहा थोडा इम्पॉर्टंट इक्वेशन ऑफ मोशन राहणार आहे आपले. ओके, पहा मग आता आपले न्यूटनचे 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे. पहिला इक्वेशन आहे आपला v इज इक्वल टू यू प्लस एटी. दुसरा आहे आपला s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तिसरा इक्वेशन राहणार आहे आपला v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बरोबर आहे. आता बघा फ्री फॉलची कंडिशन आहे आपली, फ्री फॉल. कोणती कंडिशन आहे आपली, फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये कशा प्रकारे एखादा इक्वेशन ऑफ मोशन आहे ते चेंज होते ते आपण बघू. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. सगळ्यात पहिली फ्री फॉल हा वरतून खाली होणार आहे.
जेव्हा आपण वरतून एखादी गोष्ट खाली पडते तेव्हा ग्रॅव्हिटी किचत आहे, म्हणजे ए च्या जागी आपण का लिहिणार आहोत तिथं जी, ए च्या जागेवर का लिहिणार आहोत आपण जी. हे पहिली गोष्ट समजून घ्या का फ्री फॉल मध्ये ए च्या जागेवर का लिहिणार आहोत जी. जिथं जिथं ए आला तिथं तिथं का राहणार आहे जी. एखादा फ्री फॉल वरतून खाली पडत आहे, मी तुम्हाला काही वेळा आधीच काही व्हिडिओ आधीच आपण सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये बहुतेक का एखादा ऑब्जेक्ट खालून जर वरतून जर खाली पडत आहे तर तिथं जे आहे यू ची व्हॅल्यू जी आहे ती किती राहते 0. यू ची व्हॅल्यू किती राहते तिथं 0. पहा मग आता या इक्वेशन मध्ये आपण हे सगळे व्हॅल्यू पुट जर केलो तर मग आपल्याला काय दिसेल. पहिला इक्वेशन दिसेल आपल्याला, इथं दिसत आहे का हा कलर विजिबल आहे का थोडासा मला सांगून द्या. तो कलर विजिबल नाही, मी दुसरा कलर घेतो, येलोच घेतो किंवा व्हाईट घेऊ का. हा व्हाईट दिसतंय का पाहून घ्या एक वेळा. ओके व्हाईट परफेक्ट दिसतंय. v इज इक्वल टू यू च्या जागी 0 पुट केलो तर लिहायची काही गरज नाही. 0 पाहता हा कटला, मग इथं ए च्या जागी काय लिहितो मी जी आणि हा टी. मग हा पहिला इक्वेशन आला आपला v इज इक्वल टू जी टी. पहिला इक्वेशन काय आला v इज इक्वल टू जी टी. इथं आपण यू च्या जागी 0 पुट केलो म्हणजे हा पण का झाला पूर्ण कॅन्सल 0. इथं ए च्या जागी काय पुट करणार आपण जी, म्हणजे हा आला आपला s इज इक्वल टू हाफ ए च्या जागी जी आणि इथं टी स्क्वेअर. s इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. इथं पण यू च्या जागी 0 पुट केलो तर हा पण कटून गेला पूर्ण. इथं काय राहील मग v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. v स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला 2gs. हा आपला फ्री फॉलचा पहिला, दुसरा आणि तिसरा 3 न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. कोणासाठी तर हे आहे आपले फ्री फॉल साठी. चांगल्या प्रकार लक्षात ठेवायचे आहे. फ्री फॉल साठी तुम्हाला हे इक्वेशन जे आहे ते न्यूमरिकल मध्ये कामात येऊ शकते, लक्षात ठेवायचे. किंवा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पण विचारू शकते फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे. तर हा होता आपला आजचा 2 व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. पहिला होता मास अँड वेट आणि दुसरा होता आपला फ्री फॉल. हे दोन्ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या बोर्ड साठी 10thच्या. त्याच्यामुळे हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, लक्ष द्या. आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. याच्यानंतर आपले काही स्पेसिफिक 1-2 टॉपिक राहिले आहेत, ते टॉपिक जर झाले तर आपला चॅप्टर संपून जाईल. त्यानंतर आपण नेक्स्ट वाला चॅप्टर सुरू करणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.